Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. Glory to God. God is good. परमेश्वराला सर्व महिमा. परमेश्वर चांगला आहे And all the time, आणि नेहमी तो चांगला आहे. God is good. परमेश्वर चांगला आहे. I welcome you all to Rivers of Life Church. मी सगळ्यांचं स्वागत करत आहे रिव्हर्स ऑफ लाईफ चर्च मध्ये. It's an honor to serve the gospel of the Lord Jesus Christ. हे एक आदर आहे परमेश्वराचं जे वचन आहे ते तुम्हाला सेवामध्ये आणायचं. For the gospel is the power of God कारण की सुसमाचार जे आहे ते एक सामर्थ्य आहे परमेश्वराकडून unto those that are being saved. Hallelujah. आणि ज्यांचं उद्धार झालेला आहे त्यांच्यासाठी. And it's an honor to serve you, आणि एक आदर आहे तुमची पण सेवा करण्याचा. precious children of God, आणि जे एक अनमोल असे परमेश्वराचे मुलं आहेत purchased by the blood of Jesus. जे परमेश्वराच्या रक्ताने आणलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Can we shout praise the Lord? आपण सगळे प्रेज द लॉर्ड म्हणू शकतो का? Amen. आमेन. So shall we pray before we get into the word? आणि वचनामध्ये जाण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करूया. Heavenly Father, we thank you for your grace and your mercy. धन्यवाद स्वर्गीय पिता तुझ्या अनुग्रह आणि तुझ्या दयाळूपणासाठी. We thank you, Father, that we see this day because of your grace. आणि तुझ्या अनुग्रहामुळेच आजचा दिवस आम्ही पाहत आहे. And we thank you that everything good is going to happen to us today. आणि आज सर्व काही चांगलं आमच्या सोबत होणार आहे. We thank you, Father, that we are going to receive favor upon favor आणि तुझ्याकडून पक्षावरती पक्ष आम्हाला मिळणार आहे. and grace upon grace अनुग्रहावरती अनुग्रह आम्हाला मिळणार आहे. and mercies in our failures. आणि तुझी जे दया आहे ते पर्याप्त आहे. Father, in the name of Jesus, परमेश्वर येशूच्या नावामध्ये we ask your anointing तुझे जे अभिषेक आहे ते मागत आहे. to bring forth your word आणि तुझे जे वचन आहे ते पुढे आणण्यासाठी. and anointing on all those that are listening. आणि जे कुणी ऐकत आहे त्यांच्यावरती तुझा अभिषेक मागत आहे. Yes, oh Father God, we ask you आणि हा परमेश्वर आज तुझ्याकडून मागत आहे. for utterance, आणि जे उच्चारण आहे ते मागत आहे. the anointing for translation, आणि जे उच्चारण आहे आणि जे ट्रान्सलेशन आहे त्याच्यासाठी एक अभिषेक मागत आहे. that your word, oh Father God, की परमेश्वर तुझे जे वचन आहे would transform our lives, आणि लोकांचं जे जीवन आहे ते बदलून टाकेल. would set us on the right path, आणि एक बरोबर मार्गावरती ते आम्हाला चालवेल. that Lord, you would be glorified याच्याने तुझी महिमा होईल परमेश्वर and be blessed आणि आशीर्वादित होईल. in Jesus' name. येशूच्या नावामध्ये Amen. Amen. Praise God. Hallelujah. हालेलुया. So my title today is What You Think is What You Get. आजचं जे वचन आम्ही शिकवणार आहे ते ह्याच्यावरती आहे तुम्ही जे काय विचार करता ते तुम्ही आहात. What you think is what you get. तुम्ही जे तुमचं जे विचार आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. Yes. What you've been thinking, what you've been meditating upon is going to manifest in your life. तुम्ही जे काय विचार करत असाल आणि ज्या काय गोष्टीवरती तुम्ही मनन करत असाल तेच तुमच्या जीवनामध्ये प्रकट होणार आहे. Why do you think that God is so good and all His blessings are made available to us through the blood of Jesus? आणि तुम्हाला काय वाटते परमेश्वर एवढं चांगलं तुमच्या बरोबर का आहे की त्याच्या रक्ताद्वारे त्यांनी सगळं काही उपलब्ध करून दिलेलं आहे तुमच्यासाठी. And yet you say the church, I'm talking about the universal church. आणि मी इथं पूर्ण जे आपलं जे चर्च आहे मंडळी आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. पूर्ण जगाचं जे मंडळी आहे is still living as if they are not blessed. आणि तरी जे मंडळीचे लोक आहे ते असं जगत आहे की जसं काही As if they are not blessed. जसं काही ते आशीर्वादित झालेलेच नाहीये. You know, God has already accomplished through the sacrifice of Jesus all that He had to do. आणि परमेश्वराने अगोदरच त्याला जे काय करायचं होतं ते सगळं काय करून परिपूर्णतेत आणलेलं आहे. The word says that He will not withhold any good thing from you. आणि वचनामध्ये असं लिहिलेलं आहे कुठलीही चांगली गोष्ट तो स्वतःसाठी ठेवणार नाही, तुमच्यापासून वेगळं ठेवणार नाही. I'm to say, if it is written, it's settled, it's finished. जर हे वचनामध्ये जर लिहिलेलं आहे तर हे झालेलं आहे आणि तसंच आहे. The word of God is God's promise that comes out from His own mouth. आणि जे वचन जे आहे ते परमेश्वराने दिलेलं अभिवचन आहे जे स्वतः त्याच्या मुखावाटे द्वारा आलेलं आहे. See, God is not a man to lie. He's not a politician that He would say one thing and do another thing.
आणि जे परमेश्वर आहे तो मनुष्य नाही, नाहीतर ते एक नेता नाहीये की तो एखादं गोष्ट बोलेल आणि दुसरी गोष्ट करेल. What God says comes to pass. आणि जे काही परमेश्वर बोलतो ते अस्तित्वात येतच असतो. If God said so, it is so. जर परमेश्वराने असं सांगितलेलं आहे तर ते असंच आहे. If the Bible states it, then God has said it. आणि जर बायबलमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे ते परमेश्वराने बोललेलंच आहे. And what God had said, He will accomplish. आणि जे काही परमेश्वराने बोललेलं आहे ते अस्तित्वात येणारच. So if God says that you are healed by the stripes of Jesus, then you are healed, no doubt about it. Amen. जर बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे त्याला बसलेल्या फटकेनी तुम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे म्हणजे आरोग्य प्राप्त झालेलंच आहे. Then why are Christians not walking in the divine health? मग जे ख्रिस्ती लोक आहे ते परमेश्वराचं दैव आरोग्यामध्ये का चालत नाहीये? If God says that He would satisfy you with long life and show you Yeshua, आणि जर परमेश्वर असं म्हणत आहे तुम्हाला आनंदाचं जीवन देऊन तुम्हाला तृप्त करणार आहे तर मग का नाही? then why do so many Christians die early? मग असं का आहे की असे बरेचसे जे ख्रिस्ती लोक आहेत ते लवकर मरण पावतात? If God says that you are heirs and joint heirs with Christ Jesus, then why do we suffer? Why do Christians are lacking all the time? आणि जर वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण परमेश्वराबरोबर संगी वारस आहात, जे काही परमेश्वराचं आहे ते आपलं आहे, तर आपण आपल्या जीवनामध्ये कमी कमतरता का आहे? Is there someone that God is not interested in healing? असं आहे का की परमेश्वर पक्षपात करत आहे की एकाला देतो आणि दुसऱ्याला देत नाही? Is there some God has chosen to live in poverty and some to be prosperous? असं आहे का की परमेश्वरांनी निवडलेलं आहे की काही लोकांना तो धनवान बनवेल आणि काही लोकांना तो गरीब ठेवणार आहे? Has God set up a lifespan for people? असं आहे का परमेश्वराने निवडून दिलेलं आहे की एवढे वयामध्येच काही लोक जगतील आणि एवढ्या वयामध्ये मरतील? That some baby would die while when they are born, and some people would die at say about 20 years, someone would die 10 years, someone would live 120 years. Is this the lifespan that God has appointed? असं काय परमेश्वराने जे वयाचा वेळ असा ठरवलेला आहे का की काय बाळ जे आहे ते जन्मतच मरणार आहे, काही लोक 10 वर्षानंतर, काही लोक 20 वर्षानंतर आणि काही लोक 50च्या नंतर? You know, many funerals I attend, and you know the pastor says that God has given and God has taken. आणि बरेचशे वेळ ज्यावेळेस एखादा मनुष्य मरतो, ज्यावेळेस मी जातो त्यांच्या मरणाच्या वेळेस, त्यावेळेस लोक असं म्हणतात की परमेश्वराने दिलं होतं आणि परमेश्वराने घेतलं. And then there are other people who say, you know, God loved this person, so God took them first. आणि काय बरेच लोक असे पण म्हणतात की परमेश्वर या मनुष्यावरती खूप प्रेम करत होता म्हणून याला घेऊन टाकलं. I feel that's blasphemy. आणि हे जे आहे ते परमेश्वराच्या विरोधात बोलण्यासारखं आहे. God didn't create man to die. आणि परमेश्वराने मनुष्याला याच्यासाठी जन्माला आणलं नाही की ते मरावं म्हणून. God created man to live forever. आणि परमेश्वराने मनुष्याला याच्यासाठी निर्माण केलं की तो सर्व काळ जगावं. You know, if Adam and Eve would not have sinned, man would have not died. आणि जर आदम आणि हवानी जर पाप केलं नसतं तर मनुष्य मेलच नसता. Death is an enemy of God. आणि जे मृत्यू जे आहे ते परमेश्वराचा शत्रू आहे. Are you hearing me? तुम्ही ऐकत आहात का? Death is an enemy of God, and God does not kill anybody. आणि जे मृत्यू जे आहे ते परमेश्वराचा शत्रू आहे आणि परमेश्वर कुणाचाही घात करत नाही किंवा कुणालाही मृत्यू देत नाही. God only knows to give, He doesn't know to take. आणि परमेश्वराला फक्त द्यायचं माहिती आहे, घ्यायचं नाही. Hallelujah. हालेलुया. All that God receives is your praises, your glory and honor. आमेन. परमेश्वर जे घेत असतो तुमच्याकडून ते म्हणजे फक्त तुमचं जे महिमा आहे, तुमचं जे स्तुती आहे आणि तुमची जी आराधना आहे तेच. And let me tell you, God takes pleasure in you. आणि परमेश्वराला तुमच्यामध्ये आनंद होत असतो. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. God is not the destroyer, He is the life giver. आमेन. आणि परमेश्वर जे आहे ते घात करणारा नव्हे तर परमेश्वर जीवन देणारा आहे. Now I do understand under the law in the Old Testament that God made people sick, God punished people, and God even let death come to them.
आणि जे जुन्या करारामध्ये परमेश्वरांनी लोकांवरती जे महामारी वगैरे येऊ दिलं आणि त्यांचा मृत्यू पण होऊ दिला. And sometimes, if you think it would be necessary आणि तुम्ही जर विचार केला तर मग ते गरजेचं पण होता. in order to control evil, God taught it necessary according to His righteous law. आणि जेवेळेस हे सगळं घडलं परमेश्वराला ते योग्य वाटलं कारण की जे वाईट आहे ते थांबवण्यासाठी. Because that was just judgment. कारण की त्यावेळेस तेच नीती होता आणि ते योग्य होता. See, you cannot do a crime, you cannot do a sin and escape. आणि तुम्ही एखादा पाप करून त्याच्यामधून वाचून निघून जाऊ शकत नाही. The wages of sin is death. कारण की पापाचं जे वेतन जे ते मरण आहे. See, an eye for an eye, a hand for a hand. एक डोळ्याला डोळं आणि हाताला हात असा होता. Because in those days, like it was, if you leave them free, they're going to cut everyone else's, break everyone else's eyes. कारण त्या काळामध्ये असं होतं की त्यांना जर मोकळं सोडलं तर मग ते दुसऱ्यांचा पण घात करतील, त्यांना पण मारून टाकतील. Just think about a crazy, bloodthirsty person. If you don't put him behind jail, the society will have problems. आता विचार करा की एखादं जे मारकाट करणारा मनुष्य आहे त्याला जर तुम्ही जेलमध्ये नाही टाकलं तर तो सगळ्यांना मारत राहील. Now you will say, Pastor, do you believe that criminals should be put in prison? आणि तुम्ही म्हणाल की पास्टर तुम्ही याच्यामध्ये विश्वास करता की जे कोणी घात वगैरे करतो त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे? I believe they should. आणि मी विश्वास करतो हो टाकलंच पाहिजे. Yeah, they should be judged. त्यांच्यावरती दंडात्मक येणं गरजेचं आहे. In order to maintain peace in the society, to maintain righteousness in the society, these people have to be kept in constraint. आणि आपल्या समाजामध्ये एक शांती राखण्यासाठी आणि त्यांच्यावरती न्याय आणणं आणि आपण नीतिमानाने चालण्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे. Amen. Amen. The law is for people without Jesus. आणि जे नियम आहे ते अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे येशू नाहीये. People that are wild, people that have made their lifestyle a criminal's lifestyle, they have to be kept under control. आणि जे लोकांनी असं निवड केलेलं आहे की ते If they have made their lifestyle to live as a criminal. जर त्यांनी त्यांचं जीवन जे आहे ते एक क्रिमिनल सारखंच वागणं असं ठरवून घेतलेलं आहे तर त्यांच्यासाठी दंडाज्ञा किंवा जे नियम आहे ते असणं खूप गरजेचं आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Now, according to the Old Testament, that was the punishment. आणि जुन्या कराराच्या अनुसार ते एक शिक्षा होती. But then Jesus Christ came upon the screen. आणि मग येशू ख्रिस्त आला. He became the propitiation for all man's sin. आणि तो एक आमच्या पूर्ण मनुष्यासाठी स्वतः एक He took the place of people. आणि लोकांची जागा त्यांनी स्वतः घेतली. Okay, he took the place of people upon the cross and he suffered their punishment. आणि जे काही आमच्या मनुष्याचे जे काही पाप होते ते पाप येशू ख्रिस्तानी ते क्रूसावरती घेतले. And by his blood he redeemed all mankind. आणि त्याच्या रक्ताद्वारे त्यांनी आम्हाला सगळ्यांना सोडवला. So today God has completed his justice in Jesus Christ. आणि आज परमेश्वरांनी सगळं काही परिपूर्ण केलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. So there is no longer a punishment or condemnation from God unto mankind because Jesus was condemned in the place of mankind. आणि येशू ख्रिस्त ते क्रूसावरती दंडाज्ञा पावला आपल्या जागेवरती म्हणून आता आम्ही जे मनुष्य आहे किंवा जे मनुष्य जाती आहे त्याच्यावरती कुठलाही दंडाज्ञा नाहीये. And therefore now it's different. God is not punishing people. God is not making people sick. God is not killing people. God is not putting people into poverty. म्हणून आता एकदम वेगळं आहे. म्हणून जे परमेश्वर आहे कुणी लोकांनाही सुद्धा असं निरोगीमध्ये टाकत नाही किंवा पापामध्ये टाकत नाही किंवा वाईट करत नाही. But then if you reject Jesus, the law is still in operation. आणि जर तुम्ही येशू ख्रिस्ताचा विरोध केला तर नियम अजून सुद्धा आहे. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? Praise God. Hallelujah. But for you and I that have received Jesus as our Savior, we have been redeemed from the curse of the law. Amen. तर तुम्ही आणि मी जे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे तर आम्हाला
जे नियमाचं जे दंडाज्ञा होती त्याच्यापासून सोडवण्यात आलेलं आहे. So God is not making you sick. God is not killing you. God is not snatching your prosperity. Amen. म्हणूनच परमेश्वर जे आहे ते तुमच्यावरती निरोगीपणा टाकत नाहीये, तुम्हाला पापामध्ये राहू देत नाहीये किंवा तुम्हाला गरिबीमध्ये राहू देत नाहीये. You know, some people say that, God snatched away that person's job because he was not tithing. काही लोक असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं परमेश्वराने जे काम आहे ते काढून टाकलेलं आहे कारण की तो दशमांश देत नव्हता. That person's business went into loss because he was not tithing. आणि ते व्यक्तीचं जे व्यवसाय आहे ते नाहीसं झालं कारण की तो जे आहे ते दशमांश देत नव्हता. Now, pastors, I'm not sorry to say that that's a lie. आणि आता पाळताना त्या गोष्टीचं वाईट सुद्धा वाटत नाही की ते खोटं आहे म्हणून. I'm not sorry to say that such kind of statements are lies. आणि मला असं वाईट सुद्धा वाटत नाही की जे काही बोलत आहे हे खोटं आहे किंवा असं नाही असं पण म्हणता येणार नाही. You getting me what I'm saying? तुम्हाला समजत आहे का मी काय म्हणत आहे? See, tithing does not make you rich. हे बघा, जे तुम्ही दशमांश देत आहे त्याच्यामुळे तुम्ही धनवान होत नाही. It's an honor to God. ते एक तुम्ही आदर देत आहात परमेश्वराला. If you don't give, you dishonor God. आणि जर तुम्ही देत नाही म्हणजे तुम्ही परमेश्वराचा आदर करत नाही. But God's blessing is available for you. पण परमेश्वराचं जे आशीर्वाद आहे ते तुमच्यासाठी आहे. But the thief is after you. पण जे चोर आहे ते तुमच्या मागे आहे. See, when you don't honor God, you would honor the devil. There is no middle ground. जे वेळेस तुम्ही परमेश्वराचा आदर करत नाही म्हणजे तुम्ही जे शैतान आहे त्याचा आदर करत आहात. याच्यामध्ये कुठलंही तर्क वितर्क नाहीये. Amen. Amen. You getting me? तुम्हाला समजत आहे का? If you don't honor God, you are honoring the devil because the devil has caused you to dishonor God. जर तुम्ही परमेश्वराला आदर देत नाही याचा अर्थ आहे की तुम्ही शैतानाला आदर देत आहात आणि शैतानाने तुम्हाला हे करण्यास भाग पाडलेला आहे. You get me? तुम्हाला समजत आहे का? It's the devil that gives you that poverty mind that if you give your 10th, you will be running short. आणि हे शैतानच आहे जे तुमच्या मनामध्ये असा विचार टाकत असतो की तुम्ही जर दशमांश दिलं तर तुमच्या मध्ये कमी पडेल. But I can have witness over witness to say that I have been blessed when I tithe. आणि मी असं साक्षांवरती साक्ष देऊ शकतो की माझ्या देणेनी मी आशीर्वादित झालेलो आहे. Tithing is an honor to God for what He's done for us, and it's a step of faith. आणि जे दशमांश देणं जे आहे ते परमेश्वराला आदर देणं आहे आणि हे विश्वासाने होत असतं. Some people say, because this person did this wrong, or he's living a sinful life, God punished him and made him sick. आणि काही लोक असं म्हणतात की एखादा व्यक्ती खूप दिवसांपासून पापामध्ये जगत आहे म्हणून त्याच्यावरती हे रोग आलेला आहे. He died because he was, because he was living in sin. तो मरण पावला याच्यासाठी कारण की तो पापामध्ये जगत होता. Now this is a judgmental kind of thinking. This is law. आणि हे एक नियम आहे आणि एखाद्यावरती दंडाज्ञा आणण्यासारखं आहे. My friends, I want you to be careful. आणि मी तुम्हाला सांगत आहे सावध व्हा. The same measure by which you judge others, you will be judged back. आणि तुम्ही जसं दुसऱ्यांवरती ताडणं करत असता किंवा विचार करत असता त्याच प्रकारे तुमच्यावरती पण येईल. I'm not saying that God is going to judge you as you judge others. आणि तुम्ही जसं लोकांचा न्याय करत असता तसं परमेश्वर तुमचा न्याय करत नाही. But the devil will turn upon you according to your consciousness. आणि शैतान जे आहे तो कार्य करणार तुमचं विचार किंवा तुमची जे विवेक आहे त्याच्याद्वारे. I want to tell you, if you succeed in a mind game, the blessings of God will begin to flow in your life. आणि तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांवरती जर तुम्ही जय प्राप्त केलं तर तुम्ही नियमी यशवंतच व्हाल. The problem with you is your mind. आणि तुमच्या बरोबर जे काही समस्या आहे ते तुमचं मन आहे. I always tell my wife, the reason people behave as they behave is because of their thoughts. आणि मी नेहमी माझ्या बायकोला म्हणत असतो की लोक का असं वागत असतात कारण की त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या विचारांमुळे ते तसं वागत असतात. People have principles in their life is because of their thoughts. आणि लोकांच्या जीवनामध्ये जर एखादा शिस्त जरी असेल ते त्यांच्या विचारांमुळे आहे. There are some people that get crazy is because of their thoughts. आणि काही लोक असे वेडेसारखं पण वागतात कारण की त्यांच्या विचारांमुळे. Now, no condemnation, but some people like to roam half naked is because of their thoughts. They feel it's good. आता काही लोक अर्धे नागडे असे चालत असतात की ते त्यांच्या विचारांमुळे.
and they love it. आणि त्यांना ते आवडत सुद्धा असतं. You know, even the fashion designers and the cloth industry, they love it. आणि आता जे फॅशन डिझाईन करतात किंवा जे फॅशन इंडस्ट्री आहे त्यांना सुद्धा हे सगळं आवडतं. You know, one time I've been to the shopping mall आणि मी एकदा शॉपिंग मॉल मध्ये गेलो होतो and you know, I saw a pant. आणि मी एकदा एक पॅन्ट बघितलं. It was like all, you know, torn all over, threads all out and very short. आणि मी बघितलं ते पॅन्ट जे आहे ते खूप छोटं होतं आणि त्याच्यात सुद्धा ते इतकं फाटलेलं होतं आणि सगळे दोरे असे बाहेर आलेले You होते. know, I went and looked at the price tag. आणि मी जाऊन त्याची किंमत बघितली. 6,000 rupees. 6,000चं ते होतं. 6,000 rupees. 6,000. I said, you know what? आणि मी म्हटलं तुला माहिती का My pants also is not so costly. Full pants. माझं जे पूर्ण पॅन्ट आहे जे चांगलं आहे ते सुद्धा एवढं महाग नाहीये. So you know, I don't like wearing jeans. But then if I would have worn jeans, I would have cut it off. You know, after using when it gets, you know, when it no longer can be used, I can make good money on it. तर मी जीन्स वगैरे घालत नाही, पण जर जीन्स वापरला असता तर एकदम जुनं झाल्यानंतर सुद्धा त्याला फाडून कापून मग त्याच्यामधून पैसे कमवू शकलो असतो. Now think about it. I buy a jeans for 3,000 rupees. आणि असा विचार करा मी एखादा जीन्स 3,000ला मी विकत घेतलेला आहे. And later on when it gets rotten, आणि जेव्हा ते एकदम खराब होऊन जातो, well, I'm going to say when it's old, I can just cut it short or make holes and patches in it and I can earn 6,000. Wow. आणि जुनं झाल्यानंतर त्याला कापून किंवा त्याच्यामध्ये असे बोक्षे पाडून मी त्याला 6,000मध्ये विकू शकलो असतो. See, this is all our human thoughts. आणि हे बघा हे सगळं काही जे काही आहे ते आपल्या मनाचा विचार आहे. See, what somebody else says fashion or what somebody else says is good, it may not be acceptable to me because my thinking is different from that person's thinking. आणि जे कुणी एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की हे गोष्टी सगळे चांगले आहेत तर गरजेचं नाही की माझ्यासाठी पण ते चांगले आहेत, कारण की त्यांच्यापेक्षा माझे विचार जे आहेत ते वेगळे आहेत. Without bringing condemnation to anyone, I would like to say, you know, not necessary that what others think is right. आणि गरजेचं नाही कुणावरती पण मी कुणाचाही न्याय न करता मी म्हणत आहे की जे त्यांना योग्य वाटते ते माझ्यासाठी पण योग्य आहे. Even though they think what they are doing is right, not necessary that it is good for them. आणि असं गरजेचं नाही की जे काही ते विचार करतात ते चांगलं त्यांच्यासाठी चांगलं आहे. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? See, there is a philosophy in the world. आणि बाहेरच्या जगामध्ये एक कसं एक रूढी परंपरा किंवा एक असं चालत आलेलं एक A way of thoughts. त्यांचं विचार जे चालत आलेलं आहे ते आहे. You can get the Marathi word for that? Okay, so they have this, you know, even Christians have a philosophy. आणि ख्रिस्ती लोकांकडे पण असं ठरलेलं असं रूढी परंपरा आहे. Some Christians say, you know, philosophy is wrong. No, we also have a philosophy, and that is thoughts based on the Word of God. Amen. आपली पण एक रूढी परंपरा आहे, पण ते जे काही रूढी परंपरा आहे ते वचनाच्या अनुसार आहे. Amen. Amen. You know, if you began to say everything is good, if everything is good, then there would be nothing bad. आणि जर सगळं काही चांगलंच आहे म्हणजे वाईट असं काहीच नाहीये. See, let me tell you something. आणि मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. The world out there would disagree with what I say, and even they disagree with the gospel. आणि मी जे काही म्हणत आहे त्याच्या विरोधात जग येऊ शकतो आणि जे काही वचन आहे त्याच्या विरोधामध्ये पण येऊ शकतात. Okay, they have a right to reject the gospel and be damned. You cannot force it on them. आणि त्यांचा अधिकार आहे ते वचनाच्या विरोधात येऊ शकतात किंवा जे काही स्वार्थ सांगत आहे त्याचा नकार करू शकतात. But this doesn't mean that they are right and we are wrong. आणि याचा अर्थ असं नाहीये की ते बरोबर आहे आणि आपण चुकीचे आहोत. You get it? Their mind is influenced by the great influencer of the world. आणि
त्यांचं जे मन आहे त्याच्यावरती जगी गोष्टी आहे त्याचा इतका प्रभाव झालेला आहे म्हणून ते तसंच विचार करतात. So they would not like to, because they are walking in the dark, they would not like to come into the light, least their evil would be exposed. आणि ते लोक अंधारामध्ये चालत आहे म्हणून त्यांना प्रकाशामध्ये येऊशी वाटणार नाही, कारण की त्यांचे जे अंधकाराचे जे कार्य आहे ते इथं उघडकीस होणार. So everything that is being done in this world is because of the mind, because of the thoughts. आणि जगामध्ये जे काही होत असतं ते त्यांच्या मनामुळे किंवा त्यांच्या मनामध्ये जे विचार चाललेला आहे त्याच्यामुळे घडत असतो. Everything leads you into good or bad is because of your thoughts. आणि जे काही जीवनामध्ये किंवा चांगलं किंवा वाईट जे घडत असतो ते फक्त तुमच्या विचारामुळे. If you know what is right and you reject what is wrong, and that is when your thoughts can be modified and your life can be modified. आणि ज्यावेळेस तुमच्या विचारांवरती तुमचं ताबा असेल आणि जे चांगलं आहे किंवा काय वाईट आहे याच्यावरती जर तुम्हाला ज्ञान असेल तर तुमचं जीवन जे आहे ते बदलू शकतो. If you don't have a guideline, you will not know what is right thinking and what is wrong thinking. आणि जर तुमच्या जीवनामध्ये तर्क वितर्कच नसेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे याचा समजच नसणार. And because people doesn't have a guideline, they accepted everything. They accept the evil as good and the good as evil also. लोकांनी असं तर्कवितर्क किंवा एक सीमा ठेवलेली नाही म्हणून जे चांगलं आहे ते वाईट म्हणतात लोक आणि जे वाईट आहे त्याला चांगलं असं म्हणतात आणि तसं स्वीकारलेलं आहे. Today if you look into the world, there are people that are praising evildoers, and there are people that are against good doers. आणि जर तुम्ही जगामध्ये जर बघितलं जे वाईट करत आहे त्यांना लोक त्यांची स्तुती करत असतात आणि जे चांगलं करतात त्यांना वाईट म्हणत असतात. It's because of their philosophy. याच्यासाठी आहे कारण की ते त्यांचं तत्वज्ञान आहे. It's because the devil has given them guidelines to their mind. कारण की जे सैतान आहे त्यांचं विचारांमध्ये ते तर्कवितर्क टाकलेलं आहे. In the similar way, God also has his guidelines, and you find it in the Bible. आणि तसंच परमेश्वराने पण एक नियम किंवा मग असं मार्गदर्शन दिलेलं आहे ते म्हणजे बायबल आहे. People talk about brainwash. आणि लोक जे आहे ते ब्रेन वॉश बद्दल बोलतात म्हणजे एखादं मनाचं जे धुवून टाकणं. The Bible is not a means of brainwash. The gospel doesn't wash your brain, it washes away your sins. आणि जे बायबल आहे ते तुमचं मनाला धुवून टाकत नाही पण ते तुमचं पापांना धुवून टाकत असतो. The Bible is not a means of deceiving. It's not deception. It is truth and guidance. आणि एक बायबल जे आहे ते एखाद्याला गोंधळात टाकत नाही तर ते गोंधळामधून बाहेर काढत असतो. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise God. So the gospel washes your spirit, it washes your soul, and it makes you whole. आणि जे सुसमाचार आहे ते तुमचं मनाचं तुमच्या आत्म्याचं आणि तुमच्या पापांना ते सगळं धुवून टाकून तुम्हाला असं नवीन असं बनवत असतं. The Bible heals your body and it gives you life. आणि जे वचन जे आहे ते तुम्हाला आरोग्य देत असतं आणि तुमचं जे शरीर आहे त्याला परिपूर्ण करत असतं. The gospel is Jesus Christ, and Jesus is the power of God. Amen. आणि जे सुसमाचार जे आहे ते येशू ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्त सामर्थ्य आहे. Hallelujah. 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 Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Amen. Amen. When we say we are preaching the gospel or we are presenting the gospel, we are presenting Jesus Christ, the Savior, to the world. Amen. जेव्हा आम्ही म्हणत असतो की आम्ही सुसमाचार देत आहे म्हणजे आम्ही येशू ख्रिस्ताची ओळख करून देत आहे जगाला. The gospel is not happy thoughts, neither is it positive thinking. आणि जे सुसमाचार जे आहे ते चांगले विचार किंवा positive thinking. जे एक सकारात्मक विचार असे नाही. The gospel is the power of God. आणि जे सुसमाचार आहे ते परमेश्वराचं सामर्थ्य आहे. Hallelujah. Hallelujah. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Positive thinking makes you reject your real situation. आणि जे सकारात्मक विचार जे आहे ते तुमचे जे नकारात्मक जे समस्या असतील किंवा जे घडत आहे तुमच्या अवतीभोवती
त्याला बघण्याचं दृष्टिकोन वेगळं करून देत असतं. You cannot ignore something that is present. आणि जे सध्याला चाललेलं आहे त्याच्याकडे तुम्ही बघून सुद्धा नाही बघितल्यासारखं करू शकत नाही. You getting what I'm saying? तुम्हाला समजत आहे का की मी काय म्हणत आहे? And positive thinking does actually nothing. It only gives you a false assurance. आणि सकारात्मक असण्याने तुम्हाला याचा काही लाभ नाहीये, फक्त तुम्हाला एक आशा मिळत असतं. Only the motivation preacher is the one who benefits from it. आणि जे एक मोटिवेशनल प्रीचर असतात, जे एखाद्याला उत्साह देणारं जे प्रचार करत असतात, फक्त त्यांचा फायदा होत असतो. Come on, you're getting it. तुम्हाला समजत आहे ना? It's like, they charge 10,000 and 30,000 for one seminar, and who's the one making the money? आणि ते एका सभेचे 30-30, 40-40 हजार घेत असतात, आणि याच्याने फायदा कुणाचा होत आहे? Think about it. विचार करा या Positive गोष्टींचा. thinking. सकारात्मक विचार. And who's benefiting from it? Are you benefiting something? आणि विचार करा याच्यावरून कुणाचा लाभ होत आहे? तुमचा लाभ होत आहे का? He's just playing mind games with you. आणि तो फक्त तुमच्या विचारांशी खेळत आहे. Are you there? तुम्हाला समजत आहे का? But God's word doesn't play games with you. It transforms your life. Amen. पण परमेश्वराचं जे वचन आहे ते तुमच्या मनाच्या विचारांबद्दल बरोबर खेळत नाही, तर तुमचं जीवन ते बदलून टाकत असतो. The word of God doesn't just take fees from you. It gives you prosperity and healing and deliverance. Amen. आणि परमेश्वराचं जे वचन आहे ते तुमच्याकडून कुठलंही असं वेतन घेत नाही, पण तुम्हाला समृद्धीने भरून टाकत असतं. So the problem with Christians is not that God has not blessed them, but their thoughts are wrong. आणि जे ख्रिस्ती लोक आहे ते त्यांच्या बरोबर काय वाईट आहे, म्हणजे असं नाहीये की परमेश्वर त्यांना आशीर्वादित केलेलं नाहीये, पण त्यांचे विचारांमुळे ते आशीर्वादित झालेले नाहीये. You getting me? तुम्हाला समजत आहे का? What you think is what you get. आणि तुम्ही जे काय विचार करत असाल तुम्हाला तेच मिळणार आहे. What you think is what you get. तुम्ही जे काय विचार करत असता. I beseech you therefore, brethren, by the mercies of God, that you present your bodies a living sacrifice, wholly acceptable to God, which is your reasonable service. And do not be conformed to this world, but be transformed by the renewing of your mind. म्हणून बंधूंनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला आहे, आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका. त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनीकरणामुळे तुमचा बदल होऊ द्या, यासाठी की देवाची पूर्ण आणि त्यातला आनंद देणारा उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचं तुम्ही स्वीकार करावा. Hallelujah. हालेलुया. Many people have problems is because of their bodies. आणि बरेच लोकांमध्ये समस्या त्यांच्या शरीरामुळे आहे. How many of you know when you give up your body, there is no problem? आणि किती जणांना माहिती आहे, एकदा तुम्ही शरीर देऊन टाकलं म्हणजे काही समस्याच नसतात. Yeah, once you're out of your bodies, you have no problem. आणि एकदा तुम्ही तुमचं शरीर सोडलं म्हणजे तुम्हाला काही समस्याच नाही. You are in eternal bliss. You are in eternal bliss. You are in great blessing, glory. आणि तुम्ही सर्व काळाच्या जीवनामध्ये म्हणजे महिमाही लोकांमध्ये आहेत. Hallelujah. हालेलुया. Glory to God. परमेश्वराची स्तुती. But you know what? You can experience that same blessing, that same glory while you are in the body. आणि तेच गोष्टींचा तुम्ही अनुभव जे आहे ते जगामध्ये असताना आणि तुमच्या शरीरामध्ये असताना सुद्धा घेऊ शकता. And therefore the word of God says that present your body a living sacrifice, wholly acceptable to God. म्हणूनच भावांनो, असं वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुमचं जे शरीर आहे असं पवित्र तुम्ही परमेश्वरासमोर करा. Amen. Praise God. Amen. It means that whatever you do in your body, do it unto His glory. आणि तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जे काय कराल ते फक्त परमेश्वराची महिमा होण्यासाठी करा. Now you got to know whether drinking and smoking or all kind of intoxication, adultery, all this is it bringing glory to God. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही जे काय व्यसन करत आहात, तुम्ही दारू पित आहात किंवा व्यभिचार करत आहात, ह्याच्याने परमेश्वराची महिमा होत आहे की नाही. Just think about it. If you want a wife who is holy, then how would you expect to offer yourself to God which is unholy?
जर तुम्ही याच्यावरती विचार करा, तुमची जर अपेक्षा असं असेल की तुमची जी बायको आहे ती एकदम पवित्र असली पाहिजे, तर परमेश्वराला तुम्ही कसं असं अपवित्र असलेलं शरीर तुम्ही देऊ शकता? See, your spirit is holy, uncontaminable. There can be no sin in it. आणि तुमचं जे आत्मा आहे ते एकदम शुद्ध आहे, पवित्र आहे आणि ते कधी नाश पावणारा नाहीये. But your body and soul, they still choose to sin. पण तुमचं जे शरीर आहे ते निवड करत असतो पाप करायला. And therefore, God encourages us not to get involved, not to get our bodies and not to get our souls involved in the worldly way. आणि तरी परमेश्वर जे आहे ते आपल्याला उत्साहित करत असतो याच्यासाठी की आम्ही जगाच्या गोष्टी न करावं आणि जगामध्ये वाहून न जावं. You get it? Like today you see everything is accepted. The lesbians, okay, it's fine, that's their lifestyle. The homosexuals is their lifestyle. And they say, okay. आजकाल तुम्ही बघत आहात जगामध्ये की सगळं काही स्वीकारण्यात येत आहे की बाई बरोबर लग्न करू शकतो किंवा पुरुष बरोबर लग्न करू शकतो. And they are dishonoring their body. आणि हे जे आहे एक ते त्यांच्या शरीराचं अनादर करत आहे. See, God is not losing something on that. They themselves are causing harm to themselves. आणि हे बघा, परमेश्वर काही म्हणजे परमेश्वराला काही आपत्ती नाहीये, पण ते त्यांच्या स्वतःच्या शरीरावरती आपत्ती आणून घेत आहे. Now, Christians are not against them. Christians don't hate them. We love them and we want them to be blessed. आणि आम्ही जे ख्रिस्ती लोक आहे ते त्यांच्या विरोध करत नाही, ते मनुष्याचा विरोध करत नाही, आम्ही त्यांच्यावरती प्रेम करतो. We understand the power behind what they are doing. आणि त्यांच्या मागे जे सामर्थ्य कार्य करत आहे त्याला आम्ही जाणून घेतलेलं आहे. It's the power of their thoughts that has been influenced. आणि ते त्यांच्या विचारांमुळे आहे ज्याच्यावरती त्यांचं ताबा नाहीये. See, no one is born a criminal. No one is born evil. आणि एखादा व्यक्ती जे आहे ते जन्मताच वाईट नसतो. But his fellowship among with the people is what influences his mind and makes him an evil man. पण ज्या कुणी लोकांबरोबर ते राहतो, ज्या समाजामध्ये तो राहत असतात, त्याच्यामुळे त्यांच्या विचारांवरती, त्यांच्या मनावरती त्यांचा प्रभाव पडलेला असतो. The Bible doesn't say from birth you are evil. The Bible says from your youth you are evil. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं नाहीये की तुम्ही तुमच्या जन्मातूनच तुम्ही वाईट आहात, पण असं लिहिलेलं आहे तुमच्या तरुणपणामध्ये तुम्ही वाईट आहात. It's because your mind is influenced and you choose to do what you choose to do is according to that influence. कारण जे तुमच्या मनावरती याचा प्रभाव होत असतो आणि तुमच्या विचारांमुळे तुम्ही जे काही करत असता ते फक्त तुमच्या विचारांमुळे करत असता. Like some youth would choose to be among godly people and some youth choose to be among the rowdies and the evil ones. आणि हे असं आहे की जसं काही तरुण लोक जे आहेत त्यांना एक विश्वासी लोकांबरोबर राहायला आवडतं आणि काही तरुण जे आहेत त्यांना एखादं रावडी गुंडा जे आहे त्यांच्या बरोबर राहायला आवडतं. Because their mind has been influenced accordingly, because what they saw and what they heard, they thought that's right and that's their lifestyle. कारण त्यांचं जे विचार आहे, त्यांचं जे मन आहे त्याच्यावरती प्रभाव झालेला आहे, कारण की ते जे काही बघत आहे की ते बरोबर आहे तसं त्यांना वाटतं. Like people say, it's my life. आणि जसं लोक म्हणत असते हे माझं जीवन आहे, I'll live it as I want. मला जसं पाहिजे मी तसं जगणार आहे. And then you suffer because of your living style. आणि मग तुम्ही समस्यामध्ये पडत असतात कारण की तुमच्या जगण्यामुळे. If you want to live as you want, make sure that your life doesn't harm somebody else's life. जर तुम्हाला तुमचं इच्छाप्रमाणे जगायचं आहे तर हे खात्री करून घ्या की तुमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाहीये. The rowdy people, they think that people are respecting them because they are rowdy. आणि जे रावडी लोक आहेत त्यांना असं वाटतंय की माझ्या रावडीपणामुळे बाकीचे लोक मला आदर देत आहेत. Again, your thoughts are stupid. People hate you. They don't like. I mean to say, they hate what you do. आणि मला परत सांगू द्या, हे मूर्खपणाचे विचार आहे की लोक तुमच्यावरती प्रेम करत नाहीये, ते तुम्हाला घाबरत नाहीये, पण ते तुमचं द्वेष करतात. They don't love you. They may be good to you, but they don't like what you do. पण तुम्ही जे काही करत आहे ते त्यांना आवडत नाही,
ते त्याचा द्वेष करत असतात. Now see, we Christians love you with the love of Jesus in spite of all the wrong that you have been doing. आम्ही जे ख्रिस्ती लोक आहे ते तुमच्यावरती प्रेम करत असतो की तुम्ही जे काही वाईट करत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करू. But we don't agree to your lifestyle. We don't agree to the wrong things that you do. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जे काही वाईट करत आहात, तुम्ही जे काही वाईट जगत आहात त्याचं आम्ही प्रोत्साहन देत आहे. We love you and would like to serve you so that your life would be changed, that you would be a blessing. आम्ही तुमच्याशी प्रेम करू, आम्ही तुमची सेवा करू याच्यासाठी की तुमचं जे जीवन आहे ते बदलून जावं. So everything that man is and everything that man do is because of his thoughts. आणि जे काही मनुष्य आहे आणि जे काही मनुष्य करत असतो ते फक्त त्याच्या विचारामुळे आहे. The choice of thoughts that he has chosen to meditate upon is what directs his life. आणि जे काही विचारावरती एक मनुष्य मनन करण्याचं त्यांनी निवड केलेलं आहे त्याच्या अनुसार तो जगत असतो. See, the scripture says in Romans 12 and verse 2, it says, "Do not be conformed to this world, but be transformed by the renewing of your mind." रोम करास 12:2 मध्ये असं लिहिलेलं आहे, आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवनीकरणामुळे तुमचं बदल होऊ द्या, यासाठी की देवाची पूर्ण आणि त्यात आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तुम्ही स्वीकार करावे. Now listen, children of God, you are not a common person like the world is. आणि जे परमेश्वराचे लेकरं आहे ते ऐका, तुम्ही हे जगाचे लोकांसारखे नाही. You are not like the people of the world. So the Bible says, do not be conformed, do not put the form of the people of this world. आणि तुम्ही जे आहे ते जगाचे नाहीये, म्हणून हे जगिक लोक जे जसं जगत आहे तसं तुम्ही जगू नका. So you are not evil, you are not a sinner, you are not a wicked person. There is no evil in you. आणि तुम्ही कुठलंही असं तुम्ही वाईट नाहीये, म्हणून तुम्ही वाईट लोकांसारखं वागू नका. You are born again in Christ Jesus. You are as Christ is in heaven. So are you on this earth. आणि तुमचा नवीन जन्म झालेला आहे, म्हणून तुम्ही ख्रिस्तासारखे आहेत. जसं ख्रिस्त स्वर्गात आहे तसं तुम्ही या पृथ्वीवरती आहात. You are holy, righteous, and have been perfected in the Lord Jesus Christ. आणि तुम्ही पवित्र आहात, तुम्ही नीतिमान आहेत आणि परमेश्वरामध्ये तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. But then you know what? You can put on the form of the world. You can become like the unsaved people of this world. पण तुम्हाला माहिती आहे का, हे जगिक लोक जसं जगत आहेत अनितिमानाने, तसं तुम्हीही जगू शकता. त्यांच्यासारखं अतरून तुम्ही घालू शकता. And the sad thing is that's what's happening with believers today. आणि वाईट वाटणारी गोष्ट हे आहे, म्हणजे विश्वासी लोकांबरोबर हेच घडत आहे. Because you are living in this world, you have become like the world. आणि तुम्ही या जगामध्ये राहत तुम्ही पण ते जगिक लोकांसारखे बनून गेलेले आहात. Because you are putting the form of the world. You are learning it from unbelievers. You are learning from the people of the world who has not learned anything from the gospel of the Lord Jesus Christ. कारण की हे जगामध्ये तुम्ही चालत आहे आणि जगिक लोक जसं काही चालत आहे ते बघून तुम्ही त्यांच्याकडून शिकत आहात. आणि हे जगिक लोक जे आहे त्यांनी परमेश्वराच्या वचनातून काही शिकलेले नाहीये. Instead of you living as you really are a born again believer, you are not living that real life. You are living a hypocritical life by getting conformed to the world. आणि तुम्ही एखादं नवीन जन्म पावलेलं कसं जगायला पाहिजे तसं तुम्ही जगत नाही, पण तुम्ही एखादं ढोंगी सारखं, जसं एक ढोंगी दोन व्यक्तित्व मध्ये चालत असतो तसं तुम्ही जगिक रीतीमध्ये चालत आहात. One rotten apple will rot up the entire box. आणि एक सडलेलं सफरचंद जे आहे ते पूर्ण दुसरे बॉक्स मध्ये असलेले सर्व सफरचंदाला खराब करून टाकत असतं. And the Bible says, do not be deceived. आणि बायबल असं सांगतं की तुम्ही गोंधळात पडू नका किंवा धोक्यात पडू नका. Evil companion corrupts. आणि जे वाईट संगती जे आहे ते नेहमी वाईटच करत असतं. When believers get more entangled into a circle of unbelievers, they began to put on the form of unbelievers rather than influencing them. आणि जे विश्वासी व्यक्ती आहे ते ज्यावेळेस जास्त करून अविश्वासी लोकांबरोबर सहभागिता करत असतो त्यावेळेस तो त्याचं जे असणाऱ्याचं जे व्यक्तित्व आहे ते सोडून अविश्वासी लोकांकडून घेऊन तसं चालत असतो. You know, when you look at a spiritual person, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आत्मेने भरलेल्या व्यक्तीकडे पाहत असता, and a person who gives honor to God and is
making attempts to walk in the ways of God, you know that he is a Christian. Amen. आणि ज्यावेळेस तुम्ही बघत असता की एखादा व्यक्ती परमेश्वराला आदर देऊन परमेश्वराच्या वचनामध्ये चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि परमेश्वराच्या वचनानुसार चालण्याचं बघत आहे, त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की ते परमेश्वर एक ख्रिस्ती आहे. But then there are Christians whom you cannot differentiate whether they are unbelievers or they are believers. आणि असे काही ख्रिस्ती लोक पण आहेत ज्यांना बघून तुम्हाला हे फरकच करता येणार नाही की हे जगिक लोक आहेत का हे ख्रिस्ती लोक आहेत. It's because they have conformed themselves to the world. हे याच्यासाठी आहे की त्यांनी स्वतःला या जगामध्ये पूर्णपणे वाहून दिलेलं आहे. And the Bible says, be transformed. The Bible says, now come on, be transformed. Become back as Jesus is. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, पूर्ण तुम्ही बदलून जा आणि जसं येशू ख्रिस्त आहे तसं तुम्ही बना. Because that is how you are. Your behavior, your faith, it's all with your mind. आणि म्हणूनच कारण की तुम्ही तेच आहात आणि हे सगळं तुम्ही जसं काय वागत आहे ते फक्त तुमच्या विचारांमुळे आहे. Your behavior is the result of your thoughts. आणि तुमचं जे काही सवय आहे ते फक्त तुमच्या विचारांमुळे आहे. See, if I slap you, it's because my thoughts told me to slap you. आणि जर मी तुम्हाला एखादं चापट मारत असेल तर फक्त माझ्या विचारांमुळे आहे. And I surrendered to their thoughts. आणि कारण की ते विचार माझ्या मनामध्ये आलाय म्हणून आणि मी स्वतःला त्या विचारांना देऊन टाकले म्हणून मी तुम्हाला थापड मारत आहे. But what would the word of God guide me into? पण जे परमेश्वराचं जे वचन आहे ते मला काय करायला सांगणार? It would say, show mercy. पण जे वचन आहे ते असं सांगणार की दया दाखव. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Praise God. परमेश्वराची So the Bible says we can be transformed by the renewing of our mind. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, आमच्या मनाची नवीनीकरण होऊ शकते वचनाच्या द्वारे. You know, many of us say, Lord, help me. Lord, I'm praying. Take over my anger. Lord, take over my addiction. Take over this bad habit. Listen, you don't need to pray about it. आणि बरेचसे लोक असे प्रार्थना करत असेल की परमेश्वर माझ्यामध्ये जे काही वाईट व्यसन आहे किंवा जे वाईट गोष्टी आहेत ते सगळं तू घेऊन टाक. Sometimes praying is only playing with words. आणि बऱ्याचशा वेळा जे प्रार्थना करणं आहे ते फक्त शब्दांबरोबर खेळणं असं आहे. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? You've got to renew your mind of the word of God and do accordingly. Amen. आणि तुम्हाला इथं तुमच्या मनाचे नवीनीकरण वचनाद्वारे करण्याची गरज आहे. Hallelujah. आणि ते वचनाद्वारे वागणं सुद्धा आहे. Your thoughts will direct your life. आणि तुमचे जे विचार आहे ते तुम्हाला जगण्यासाठी मार्गदर्शन म्हणून जाईल. Amen. 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 You know, there are many people praying for healing. आणि बरेचसे लोक जे आहे ते आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. A few people told me that, pray for yourself. आणि काही लोकांनी मला सुद्धा सांगितले तुमचं जे आरोग्य आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा. That God would heal you. की परमेश्वर तुम्हाला आरोग्य द्यावा म्हणून. I said I will not pray for myself because I am healed by the stripes of Jesus. मी म्हटलं मी माझ्यासाठी प्रार्थना करणार नाही कारण की परमेश्वराला बसलेल्या फटकेने मी आरोग्य झालेलं आहे. Asking God to heal you is as if God has not healed you. आणि तुम्ही जर परमेश्वराला असं म्हणत असेल की परमेश्वर मला आरोग्य द्या, हे असं आहे की परमेश्वराने तुम्हाला अगोदर दिलेलंच नाहीये. Because your mind has not been renewed, because your mind has not been set upon the word of God. आणि तुमचं जे मन आहे त्याचं नवीनीकरण झालेलं नाहीये, नाहीतर असं आहे की तुमचं मनाला वचन काय आहे ते माहीतच नाहीये. Asking God for financial prosperity is like as if God has withheld prosperity from you. आणि जर तुम्ही परमेश्वराकडून धनाची जर प्रार्थना करत असेल तर हे असं आहे की जसं काही परमेश्वराने तुम्हाला न देता ते स्वतःसाठी ठेवलेलं आहे. You got to believe God that Christ became poor and you became rich. तुम्हाला हे विश्वास करण्याची गरज आहे की परमेश्वर स्वतः गरीब झाला याच्यासाठी की तुम्ही धनवान व्हावं. Amen. Amen. It says that you are heirs of God and joint heirs with Christ Jesus. आणि वचनामध्ये असं लिहिलेलं आहे तुम्ही संगी वारीस आहात आणि जे काही परमेश्वराचं आहे ते तुमचं आहे. Some people think, because my life is not in line with God, and as a result my prosperity has been hindered. आणि काही लोकांना असं वाटतंय की माझं जे जीवन आहे ते वचनानुसार नाहीये म्हणून माझी जे काही यश आहे किंवा समृद्धी आहे ते थांबलेलं आहे. How many of you know of the prodigal son? किती लोकांना ओढव पुत्राबद्दल माहिती आहे? He asked his father gave him, knowing that he's not capable of taking care of it. आणि किती जणांना माहिती आहे की ज्यावेळेस त्यांनी आपल्या पिताकडून त्याचं जे काही आहे ते मागितलं ते पिताला माहिती होतं तो त्याला सांभाळू शकत नाही तरी त्यांनी दिलं.
He wasted it all and he screwed his life and he came back. The father accepted it. आणि सगळं काही त्यांनी उडवलं आणि सगळं काही त्याचं जीवन संपून मग तो पिताकडे आला तरी ते पिताने त्याचा स्वीकार केला. Hallelujah. How much more our God? हालेलुया. तर किती अधिक आपलं परमेश्वर करणार. Hallelujah. If you are joint heirs with God, all that God has is yours. If you are joint heirs with Jesus Christ and Korah. आणि जर तुम्ही परमेश्वराचे वंशज आहात तर मग किती अधिक परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करणार आणि जे काही परमेश्वराचं आहे ते तुमचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची The स्तुती. Bible says wealth is in the house of the righteous. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे जे धन जे आहे ते नीतिमान लोकांच्या घरात आहे. Hallelujah. Are you righteous? That is what your thoughts should say. आणि तुम्ही नीतिमान आहात का? तुमचे विचार काय म्हणत आहे? Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Amen. आमेन. Sometimes it happens that someone falls sick. आणि असं बऱ्याचशा वेळेस घडत असतं की कुणी जर आजारी पडलं. Say you fall sick and you go to doctors. Doctor says you cannot be healed. You will die soon. आणि जर समजा तुम्ही आजारी आहे आणि तुम्ही जर डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टर जर म्हटलंय तुम्हाला की तुम्ही जगणार नाही, तुम्ही मरणार आहात. Wow. You would say, we sing that song, in Hindi. Sion Desh, Hamara ye Desh, Rehte hai hum Pardesh. आपण हे गाणं गात असतो, सियोन देश हमारा ये देश, हम रहते हैं इस देश परदेश. So now you say, जाना है हमें अपने देश. आता तुम्ही म्हणाल की मला जायचं आहे परदेश. And when the going time has come, you begin to cry, I'm going to die, I'm going to die. आणि जेव्हा जायची वेळ आलेली आहे त्यावेळेस तुम्ही रडायला सुरुवात करता की मी मरत आहे, मी मरत आहे. Let me tell you, death brings no fear to them that knows the truth. Amen. आणि मला हे सांगू द्या की जे मरण आहे ते कुणा भीती घालू शकत नाही ज्यांना परमेश्वराचं वचन माहिती आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. So, when the doctor says, you're going to die, you have believed the doctor rather than believing God. जेव्हा डॉक्टर तुम्हाला म्हणत असतो की तुम्ही मरणार आहात, तुम्ही ते डॉक्टरवरती विश्वास करता याच्याऐवजी तुम्ही वचनावरती केला पाहिजे. The doctor is carnal. He will tell you what he knows according to his medical science. आणि जे डॉक्टर जे आहे ते जगातला आहे म्हणून तो जगी गोष्टी सांगणार तुम्हाला. But God says that you don't have to be carnal. पण परमेश्वर जे आहे ते तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला जगी होऊन राहण्याची गरज नाहीये. But you have to be spiritual. तुम्हाला आत्मिक राहण्याची गरज आहे. And being spiritual is believing the word of God and applying it upon your life. आणि आत्मिक राहणं म्हणजे वचनावरती विश्वास करणं आणि वचनानुसार चालणं. Being spiritual is not just singing songs and fasting and praying. आणि आत्मिक राहणं याचा अर्थ फक्त असं नाहीये की तुम्ही उपास प्रार्थना करत आहे आणि स्तुती आराधना करत आहात. Being spiritual is being educated by the word of God, renewing your mind and living accordingly. Amen. आणि आत्मिक रीते राहणं किंवा चालणं याचा अर्थ असा आहे की वचनाने तुमचं मनाचं नवीनीकरण करणं आणि त्याच्या अनुसार तुमचं जीवन जगणे. See, when your mind is renewed, your life will be transformed. आणि हे बघा तुमचं मनाचं जेव्हा नवीनीकरण होत असतो तेव्हा तुमचं जे जीवन आहे ते बदलणार आहे. Right now, I don't care what situation you are in. आणि मला याच्याने काही फरक पडत नाही की सध्या तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात. Maybe you are not having finances. आणि असं होऊ शकतो की सध्या तुमच्याकडे आर्थिक समस्या असू शकते. You are in debt. You got loans to pay. You got money to give to people. आणि तुम्ही कर्जामध्ये असू शकतो, तुम्हाला लोकांना पैसे द्यायचे असेल. You got taxes to pay. You got a lot of financial burden. आणि तुमच्याकडे खूप सारं आर्थिक अशा समस्या असू शकतात. Maybe you are sick. आणि असं होऊ शकतो की तुम्ही आजारी असाल. Yeah, maybe whatever sickness it can say, maybe doctor said this is uncurable. आणि असं काही रोग असू शकतो ज्याला डॉक्टरने सांगितलेलं आहे की तुम्ही बरेच होऊ शकत नाही. Maybe doctor said you will just live another few days or a few months. किंवा डॉक्टरने असं सांगितलं असेल की तुम्ही थोडे दिवसासाठी आहात, अजून काय थोडे दिवस. Maybe you are in some addiction that you are struggling to come out from. किंवा असं काही व्यसन असू शकतो ज्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. I don't care what your situation is. आणि मला ह्याच्याने काही फरक पडत नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात. I know one thing. मला एकच गोष्ट माहित आहे. Everything can be transformed in your life. जे काही आहे ते सर्व काही तुमच्या जीवनामध्ये बदलू शकतो. Everything can be transformed. सर्व काही बदलू शकतो. If you renew your mind.
जर तुम्ही तुमचं मनाचं नवीनीकरण केलं तर, If you think right, right things will happen to you. जर तुम्ही योग्य विचार कराल, चांगल्या गोष्टीचा विचार कराल तर चांगल्या गोष्टी होतील. If you think wrong, wrong things will happen to you. जर तुम्ही वाईट गोष्टीचा विचार कराल तर वाईट गोष्टी घडेल. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise God. The doctor said that I would die. आणि डॉक्टरनी मलाही सांगितलं होतं की मी मरणार In आहे. any moment, anything can happen. कधी पण काही सुद्धा होऊ शकतं असं सांगितलेलं होतं. I told my wife, मी माझ्या बायकोला सांगितलं tell the doctor I'll stay 2 more days in the hospital and the 6th day I'm going out. आणि मी माझ्या बायकोला असं सांगितलं, त्या डॉक्टरला सांग मी 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणार आहे आणि 6व्या दिवशी मी ते हॉस्पिटलमधून बाहेर पडणार आहे. Because on the 3rd day my situation was very bad. I was nearing death. आणि 3ऱ्या दिवशी माझी परिस्थिती खूप वाईट होती. मी मरणाच्या खूप जवळ होतो. My liver started getting inflamed. Some medicines were stopped and the doctor had lost his hope. आणि काही औषध जे आहे ते कार्य करणं बंद झालं आणि माझं लिव्हर जे आहे ते खूप वाईट परिस्थितीत होतं. They wanted to put me on ventilators, which I refused to. आणि डॉक्टरांची इच्छा होती की मी व्हेंटिलेटरवरती जावं, पण मी त्याचा विरोध केला. I told Mary, we are not changing hospital. I'm not going on ventilators. On the 6th day, I'm going healed home. आणि मी माझ्या बायकोला सांगितलंय की मी कुठल्याही व्हेंटिलेटरवरती जाणार नाहीये किंवा हॉस्पिटल बदलणार नाही, पण मी 6व्या दिवशी घरी जाणार आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. A miracle happened. Hallelujah. I'm here. आणि एक चमत्कार असं झाला आणि आज मी इथं आहे If तुमच्यासमोर. medicine doesn't work, no problem. आणि जर औषध कार्य करत नसतील काय हरकत नाही. No issue. There is no cure for any kind of sickness and disease. आणि कुठल्या आजारासाठी कुठलं औषध जरी नसेल तरी काय हरकत नाही. You know, you gotta believe that you are healed by the stripes of Jesus and receive that healing. आणि तुम्हाला माहिती आहे का, येशूला बसलेल्या पटकेने तुम्ही आरोग्य प्राप्त झालेलं आहे Yes. हे जाणून घेणं आणि ते स्वीकार करणं हे गरजेचं आहे. You got to spend time in the Word and renew your mind. आणि तुम्हाला वचनामध्ये वेळ घालवण्याची गरज आहे आणि ते वचनाच्या द्वारे तुमचं मनाचं नवीनीकरण करण्याची गरज आहे. Get to know what the Word of God says concerning your situation. आणि तुमच्या समस्या जे काही आहे त्याच्याबद्दल परमेश्वराचं वचन काय सांगत आहे हे समजून घ्या किंवा ते वाचून घ्या. Hallelujah. Hallelujah. The world has a lot of things to say to you. आणि हे जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत जे जगाच्या लोकांना तुम्हाला सांगायचं आहे. But what are you going to listen to? What are you going to believe is important. आणि तुम्ही जे काही ऐकणार आहात किंवा जे काही गोष्टीवरती तुम्ही विश्वास करणार आहे ते महत्त्वाचं आहे. Hallelujah. हालेलुया. You know, even during this pandemic, what are you believing God for? आणि आता सध्या जे कोरोनाचा जे काळ आहे, जे पेंडेमिक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय विश्वास ठेवत आहात? Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You know, you got to believe that you are healed. आणि तुम्हाला हे विश्वास करण्याची गरज आहे की तुम्हाला आरोग्य प्राप्त झालेलंच आहे. And if for some reason you have been infected, you got to believe you are still healed. Amen. जरी कुठल्या कारणाने तुम्हाला जर काय लक्षण तुमच्या शरीरामध्ये असेल तरी तुम्हाला विश्वास करण्याची गरज आहे की तुम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. Even though the infection might be increasing and doctor says there's no hope, you got to believe that you are healed. Amen. जरी इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये वाढत असेल आणि डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं असेल की तुम्ही पुढे जगू शकत नाही, तरी तुम्हाला विश्वास करण्याची गरज आहे. You got to make up your mind that you are going to believe God and you are not going to believe the world. आणि तुम्हाला हे निवड करायचं आहे की तुमच्या मनाला तुम्हाला सांगण्याची गरज आहे की मी परमेश्वरावरती विश्वास करणार आहे, त्या डॉक्टरवरती नाही. Hallelujah. हालेलुया. I will just close with a scripture that gives you instruction. आणि मी हे शेवटचं वचन घेऊन संपवणार आहे जे तुम्हाला सांगणार आहे. Philippians chapter 4 and we look at verse 8. Philippians chapter 4 verse 8. Finally, brethren, whatever things are true, whatever things are noble, whatever things are just, whatever things are pure, whatever things are lovely, whatever things are of good report, if there is any virtue, and if there is anything praiseworthy, meditate on these things. Philippi. Marathi it is Philippi, Hindi it is Philippi. फिलिप मध्ये आपण बघूया 4 याचं 8 पासून. शेवटी बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सद्गुण आहे आणि जर काही
स्तुतीत आहे. या गोष्टींनी तुमची मने भरून टाका. जे काही तुम्ही शिकला आहात ते तुम्हाला मिळालेलंच आहे व जे तुमच्याकडून ऐकलेले आहे आणि जे मी करताना तुम्ही पाहिले आहे त्या गोष्टी करीत राहा आणि देव जो शांतीचा उगम आहे तो तुमच्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. So though we are in the world, आणि जरी आपण या जगामध्ये जर असेल doesn't matter what's going on in the world. आणि या जगामध्ये जे काही घडत असेल त्याच्याने आपल्याला फरक पडला नाही पाहिजे. The pandemic, so many people dying. आणि कोरोनामुळे किती लोक मरत आहेत. You got to, is it going to make you afraid? It is going to shatter you, or are you going to be strong? आणि याच्यामुळे तुम्ही कमजोर पडणार आहे, हलणार आहात का तुम्ही मजबूत असे उभं राहणार आहे. If there is a news that there's going to be an earthquake, there's going to be flood, are you going to be afraid or are you going to be strong? आणि जर अशी बातमी असेल की भूकंप होणार आहे तर तुम्हाला भीती वाटणार का तुम्ही खंबीरपणे उभे राहणार आहात. If there are rumors of wars, are you going to be afraid or going to be strong? आणि युद्ध होणार आहे अशी जर बातमी जर येत असेल तर तुम्ही घाबरणार आहात का तुम्ही बलवंत असं उभे राहणार आहात. What about the financial crisis? As you know that many companies are still wanting to take off people. What are you believing God for? आणि बरेचसे कंपनी जे आहे ते लोकांना काढण्याच्या मागे आहेत तर तुम्ही काय विश्वास ठेवत आहात. What are you believing God for? आणि तुम्ही परमेश्वरामध्ये काय विश्वास करत आहात. It's very important. हे खूप गरजेचं आहे. Take your mind off those thoughts. आणि त्या विचारांपासून तुमचं जे मन आहे त्याला बाजूला करा. See, whatever you see, whatever you hear is what brings thoughts into your mind. आणि तुम्ही जे काय बघत असता जे काय तुम्ही बघत असता त्याच्या अनुसार तुमच्या मनामध्ये विचार येत असतात. Whatever you think, whatever you hear, तुम्ही जे काही ऐकत असता किंवा जे काही तुम्ही मनात आणत असता. and then you began to meditate upon those thoughts, आणि मग तुम्ही त्या विचारांवरती मनन करायला सुरुवात and करता. that becomes a stronghold in your life. मग ते एक दृढ असं तुमच्या मनामध्ये ते जागं करून येत असतं. Depression and oppression is the reason of your thoughts. आणि जे निराशा आहे जे दुःख आहे ते कारण आहे तुमच्या विचारांमुळेच ते होत असतं. Sickness and disease and poverty also can be a reason of your thoughts. आणि जे गरिबी आहे जे निरोगीपणा आहे ते सुद्धा तुमच्या विचारामुळे असू शकतं. Many people are suffering from diabetes, blood pressure, heart issues is because of their thoughts. आणि बरेच लोक जे आहे ते त्यांच्या हृदयाच्या समस्येमुळे त्रासात आहे किंवा त्यांना डायबिटीज आहे ते फक्त त्यांच्या विचारांमुळे आहे. You know what's going to happen to my children? Am I going to come out of this situation? All that kind of fears is because of your thoughts. आणि माझ्या मुलांचं काय होणार आहे या समस्येमधून मी बाहेर पडणार आहे का नाही हे फक्त तुमच्या विचारांमुळे आहे. What bad is going to happen next? आणि आता काय वाईट घडणार आहे पुढे म्हणून ते विचार असते. It's all because of your thoughts. हे फक्त तुमच्या विचारांमुळेच असेल. Cancer, diabetes, blood pressure, heart issues, many of these things, even strokes are because of your thoughts. आणि जे काही डायबिटीज आहे किंवा हार्ट अटॅक्स आहे की कॅन्सर आहे ते सगळं काही तुमच्या विचारांमुळे आहे. So stop thinking about all these evil things and start thinking of what is good. आणि जे काही वाईट गोष्टी आहे त्याच्याबद्दल विचार करणं बंद करा आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल विचार करा. Start meditating upon the word of God, what God has to say for you and what Jesus Christ has accomplished for you. आणि परमेश्वराचे जे वचन आहे ते वचनावरती मनन करा आणि येशू ख्रिस्तांनी तुमच्या जीवनासाठी काय केलेलं आहे त्याच्यावरती मनन करा. Faith comes by hearing and hearing by the word of God. आणि विश्वास जे आहे ते परमेश्वराचं वचन ऐकणे आणि ऐकण्यापासून येत असतं. Listen to a good preacher. आणि एक चांगल्या प्रचारकाचा प्रचार तुम्ही ऐका. Listen to messages of grace and faith. आणि जे अनुग्रहाचा जे प्रचार आहे त्याला तुम्ही ऐकायला सुरुवात करा. And began to, when you read your Bible, you got to give voice to the word of God. You got to read it loud so that you can hear. आणि जेवेळेस तुम्ही वचन वाचत असाल त्याला तुम्हाला आवाज देण्याची गरज आहे. मोठ्याने तुम्ही वाचा. Reading your mind, take hold of God's word, make confession and take possession. आणि जे वचन आहे ते वचनाला घ्या आणि त्याचा अंगीकार तुम्ही तुमच्या तोंडावाटे करा आणि ते वचन तुमच्या जीवनावरती लागू करा. Your life will be transformed. तुमचं जे जीवन आहे ते बदलून जाईल. Hallelujah. Hallelujah. No matter what sickness, what disease, even if you are at the point of death, you will be raised to life. Amen. तुमची परिस्थिती जे काही असेल तुम्ही जर मरणाच्या ते दारावरती जरी असेल तरी तुम्ही निरोगी व्हाल आणि परत या. You got to claim the word of God
and live it. आणि तुम्हाला ते वचनाचं अंगीकार करायचा आहे आणि ते वचन तुमच्या जीवनावरती लागू करायचं आहे. Amen. Amen. Hallelujah. I trust you are blessed. हालेलुया. मी विश्वास करत आहे तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. Hallelujah. Praise God. Hallelujah. I'm going to pray for all those who are sick this day. आणि आज मी प्रार्थना करणार आहे जे कोणी आजारी आहे त्यांच्यासाठी Everyone that has been infected by COVID-19. आणि ज्यांच्यामध्ये पण कोरोनाचे लक्षण असेल त्यांच्यासाठी. And I want you to join with me if you yourself or you have any friend, any neighbor or any dear ones that have been infected by this virus. आणि तुमच्या अवतीभवती किंवा तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या मित्रांमध्ये कुणाला जर कोरोना झालेला असेल तर माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही पण माझ्याबरोबर प्रार्थना करा. I'm going to pray with you. You can mention names and the anointing of God is going to break the bondage and break the power of the devil. Amen. तुम्ही ते जे कोणी व्यक्ती आहे त्याचं नाव घेऊन प्रार्थना करू शकता माझ्याबरोबर आणि जे काही बंधनं आहेत ते परमेश्वराच्या नावामध्ये तुटणार आहे. I'm going to pray for the sick to be healed and I'm going to pray on divine protection upon your life. आणि जे आजारी आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करणार आहे आणि जे काही बंधन तुमच्यावरती आहे ते आज तुटणार आहे. So let's pray in Jesus' name. म्हणून आता आपण प्रार्थना करूया येशूच्या नावामध्ये. There is power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Anything and all things that we would ask in Jesus' name would be done for us. जे काही आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते मागणार आहे ते होणारच आहे आणि ते मिळणारच आहे. Hallelujah. There is power in His name. हालेलुया. परमेश्वराच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. There is no other name given to man by which they should be saved but the name of Jesus. आणि असं कुठलंही नाव नाहीये फक्त येशूचं नाव आहे ज्याच्याने आपलं तारण होऊ शकतो.